पंतप्रधान मोदींनी देशाला दिलेले सल्ले हे उपदेश नसून त्यांच्या अपयशाचे पुरावे. काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा निशाणा. देशात रिजेक्टेड नेते म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधींना आम्ही महत्त्व देत नाही. राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार. राष्ट्रावर संकट असल्यानं मोदींनी कोरोना काळातील संकल्पना मांडली. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांनी मोदींना प्रश्न विचारावा. वर्क फ्रॉम होमच्या मुद्द्यावरून परबांचा पलटवार. शाईफेक हल्ल्याला 2 दिवस उलटूनही अजून एकाही आरोपीला अटक का नाही? विकास लवांडेंचे सरकारला सवाल. निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पीडितेच्या घरी जात धार्मिक विधी नावही बदलण्याचा कट आखल्याचा आरोप. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात. जलाशयातील पाणीसाठा घटल्यानं पालिका प्रशासनाचा निर्णय. ठाणे, भिवंडी, निजामपूरमध्ये पाणी कपात. पायधुनी प्रकरणातील डोकाडिया परिवाराचा मृत्यू फॉस्फिन गॅसमुळे. सूत्रांची माहिती. मृतांच्या शरीरात आणि कलिंगडात झिंक ऑक्साईड आढळलं होतं. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपतींनी घेतली के स्टॅलिन यांची भेट. स्टॅलिन यांच्याकडून विजय यांचं अभिनंदन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनाला. उद्या हिमंता बिस्वा शर्मांच्या शपथविधी सोहळ्याला राहणार उपस्थित. जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माफीचा साक्षीदार होण्याच्या जॅकलिनच्या अर्जाला ईडीचा विरोध. धर्मांतर रॅकेट प्रकरणाची बातमी आहे. इथं केंद्रीय महिला आयोगाच्या समितीनं आता तयार केलेला अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर केला. 8 मेलाच हा अहवाल सादर केला. यात समितीनं नोंदवलेली निरीक्षणाची होती. त्याच्यामध्ये अत्यंत धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. ऑफिसमध्ये भीतीदायक वातावरण होतं. आरोपींनी तरुण महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य केलं आणि त्यांचा लैंगिक आणि मानसिक छळ केला असा आरोप आहे. या प्रकरणी समितीनं भारतीय न्याय संहितेमध्ये कलम 75, 78 आणि 79 त्याचबरोबर 299 अंतर्गत कारवाईची शिफारस केली आहे. आता या केंद्रीय महिला आयोगाच्या समितीने निरीक्षणं काय मांडली आहेत आपण ती निरीक्षणही समजून घेऊया. ऑफिसमध्ये वातावरण अत्यंत विषारी असायचं, विखारी असायचं, भीतीदायक सुद्धा वातावरण होतं. या वातावरणामध्ये त्यांनी काम केलंय, त्या मुलींनी काम केलंय. आरोपींनी या तरुण महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य केलं होतं आणि नेमकं हेरून मग त्यानंतर धर्मांतर आणि तसे प्रकार झाले. महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक आणि भावनिक सुद्धा छळ केला गेला आणि त्याच्यामध्ये हे सगळं वर्तुळ सामील होतं. तर काही महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग सुद्धा झाला आहे असंही काही गुन्हे नोंद झाल्यानंतर समोर येतंय. हिंदू धर्म, परंपरा आणि श्रद्धा याबद्दल अत्यंत अपमानास्पद विधानं केली गेली. त्यांच्यावर कोणत्या प्रकारच्या छळाचा आरोप होतोय आपण पाहतोय. तर इस्लाम धर्म श्रेष्ठ आहे असं नेहमी सांगितलं गेलं आणि असं सांगत या हिंदू महिलांवर दबावही टाकला गेला. आरोपी दानिश तौसेफ रझा मेमन याचं ऑफिसमध्ये प्रभावी नियंत्रण होतं. कोणत्याही गोष्टीवर त्यांचा चांगला होल्ड ऑफिसमध्ये होता. तर अश्विनी चैनानीनं मौन बाळगलं आणि आरोपींना अप्रत्यक्ष संरक्षण दिलं असाही आरोप या अश्विनी चैनानी हिच्यावर होतोय. तक्रार करणाऱ्यांना बदली आणि नोकरीवरनं काढून टाकण्याचीही धमकी दिली. तुमच्या रोजीरोटीवर जर तलवार येणार असेल तर मग काय करणार असा प्रश्न यांना पडला. ऑफिसमध्ये सीसीटीव्ही बंद होते. ऑफिसमध्ये सीसीटीव्ही होते मात्र ते रेकॉर्डिंग सुरू नव्हतं. त्याच्यामध्ये काही सीसीटीव्ही बंद सुद्धा होते. तर पॉश कायद्याचं पालन अजिबात झालं नाही हे तर एकदा गुन्ह्यामध्ये समोर आलेलंच आहे. पॉश कायद्याबाबत ऑफिसमध्ये पोस्टर्स आणि जागरूकता कार्यक्रम नव्हतेच. अर्थात आपण पाहतोय की निदा खान
ज्या कंपनीची HR आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम आणि पोस्टर्स सुद्धा नव्हते. तर नाशिक ऑफिससाठी स्वतंत्र तक्रार समिती नव्हती असंही आता स्पष्ट झालेलं आहे. चौकशीमध्ये अनेक महत्त्वाची माहिती समोर येते. सामाजिक दबाव होता आणि भीतीपोटी सुद्धा अनेक पीडिता तक्रारीसाठी पुढे आल्याच नाहीत, त्या घाबरून गेल्या. तर निदाच्या नादामध्ये आता काय झालंय आपण पाहूया. नाशिक धर्मांतर प्रकरणात आरोपी निदा खान आणि तिला आश्रय देणारा जो छत्रपती संभाजीनगरचा MIMचा नगरसेवक होता मतीन पटेल, याबद्दल 2 महत्त्वाच्या घडामोडी आता समोर आलेल्या आहेत. निदा खानची पोलीस कोठडी संपली आणि त्यानंतर तिला कोर्टासमोर हजर केलं गेलं. तिनं पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याची माहिती आता सुनावणीमध्ये समोर आली. दरम्यान कोर्टानं तिला आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर दुसरीकडे MIMचा नगरसेवक मतीन पटेलला घर अनधिकृत असल्याची नोटीस छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं बजावली आणि याविरोधात कोर्टानं अर्ज करून कारवाई थांबवण्यासंदर्भात विनंती करणार असंही सांगितलंय. तर घरासंदर्भात सर्व कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ आता लागणार असंही सांगितलं जात आहे. मुळात ती अनधिकृत बांधकामाची कारवाई आहे. गुन्हा दाखल झाला, त्या अनधिकृत बांधकाम जर आहे 3 दिवसात कागदपत्र नाही आले तर तिथं महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कारवाई होणार. हा पण साहेब हा सर्व योगायोग काय म्हणजे नोटीस पाठवणं आणि त्यांच्यावर गुन्हा. अनधिकृत बांधकामावर कारवाई आपली सातत्यानं वर्षभरापासून चालू आहे. आता त्याच्यात ते समोर आलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि सेन्सिटिव्ह आहे ते विषय, त्याच्यामुळे ते चेक करायला पाठवलं की बा तुमचे कागदपत्र आहेत का नाही, ज्या घरात वास्तव्य होतं त्या घराचे कागदपत्र आहेत का नाही नक्की, आणि जर ते नसतील तर मग अनधिकृत घरांवर जी कारवाई होती ती कारवाई होणार. ये नोटिस सिर्फ 3 दिन की दी गई है जिसको हम इलीगल मानते हैं. और अभी जो है तो सुबह में मतीन पटेल के घर वालों ने एंक्रोचमेंट ड्राइव के अधिकारियों के पास में उनका जवाब लिखित स्वरूप में दे दिया है कि उनको 15 दिन का टाइम दिया जाए. मुख्यमंत्री फडणवीस आता कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. उद्या हिमंता बिस्वा शर्मांचा शपथविधी सोहळा आहे आणि त्यानिमित्त तिथं पोहोचतायत. उद्याच्या शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. फडणवीस सुद्धा या ठिकाणी आता उपस्थित राहणार आहेत आणि त्याचवेळी कामाख्या देवीचं दर्शनही ते घेणार आहेत असं कळतंय. आता ते गुवाहाटीमध्ये पोहोचलेले आहेत. कामाख्या देवीच्या दर्शनाला ते पोहोचलेले आहेत. उद्या याच ठिकाणी हिमंता बिस्वा शर्मा यांचा शपथविधी सोहळा आहे. तिसऱ्यांदा ते शपथ ग्रहण करतायत आणि या सोहळ्याला खरं तर उपस्थित राहण्यासाठी फडणवीस या ठिकाणी गुवाहाटीत पोहोचलेले आहेत. मात्र पोहोचल्या त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि त्या मंदिरामध्ये आता दाखल झालेले आहेत. पुढची बातमी मुंबईत नाही. मुंबईमध्ये मराठी नामफलकांच्या मुद्द्यावरनं भाजप आक्रमक झाली. मुंबईमध्ये 5,000पेक्षा अधिक आस्थापनांवर अजूनही मराठी फलक नाहीत असा आरोप भाजप नगरसेवक तजिंदर सिंग तिवाना यांनी केलाय. मोठ्या हॉटेल्स, कॉर्पोरेट इमारतींवर केवळ इंग्रजी फलक आहेत असा दावा तिवाना यांनी केलाय आणि मराठी फलकाबाबतच्या नियमांची सक्तीनं अंमलबजावणी व्हावी अशी मागणी तिवाना यांनीच केली. आज विधी समितीमध्ये मी एक हरकतीचा मुद्दा असा घेतला आहे की उच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशानुसार संपूर्ण मुंबई शहरात जे शॉप्स आणि एस्टॅब्लिशमेंटचं फलक आहे ते फलकाला मराठी नाव देण्याचा आदेश दिला आहे. तरी पण आजपर्यंत अगर बघायला गेले तर संपूर्ण मुंबईमध्ये 5,000पेक्षा जास्त शॉप्स आणि एस्टॅब्लिशमेंटवर आत्तापर्यंत मराठी नावाचा फलक हे लावला गेला नाही. तर प्रशासन काय झोपली आहे काय? पावसाळ्याच्या आधी नाल्यातला कचरा आणि गाळ काढायचं काम ठाण्यामध्ये सुरू आहे आणि अशामध्येच नाल्यातनं गाळ काढला जातोय तो उघड्यावरच ठेवला जातोय अशा प्रकारचा आरोप होतोय. असे गाळाचे कचऱ्याचे ढीग ठाण्यातल्या कळव्यात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्यामुळे रस्त्यावरनं जाताना नागरिकांना मोठाच त्रास होतोय, मोठ्याच समस्यांचा सामना करावा लागतोय. या कचऱ्याच्या ढिगामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे ती वेगळीच आणि लोकांचं आरोग्यही धोक्यात आलंय. हे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असंच झालंय असं संताप नागरिकच व्यक्त करतायत.